क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ विष खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ अविष खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ अविष खातो काळ सावधान विठाल विठाल महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित खला ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैरागीश परममूर्ती देव क्षत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टम श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचितचोर प्रभुजी जय जय माखन चोर श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानंद मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता श्री गुरु वंदे परंपरा श्री गुरु वंदे परंपरा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ विष खातो काळ सावधान विठाल विठाल प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. आता थोडासा विको कमी करा. कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य किती दिवस जगला त्यापेक्षा कसा जगला हा सिद्धांत देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठाल. गोड असं वातावरण आहे. ईश्वराच्या प्रांगणामध्ये आपण एकत्र या मंडपामध्ये आहोत. खऱ्या अर्थाने आतापर्यंत भरपूर कीर्तनं झाली, महाराष्ट्रभर फिरून झालं, बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा कीर्तनाच्या माध्यमातून माझं जाणं झालं. 18 वर्ष झाले मी कीर्तन करते. 13 ते 14 लाख किलोमीटर आम्ही फिरलो. मी नेहमी सांगत असते, मंडप असतात, पण मंडपामध्ये फरक असतो. काही बारशाचे मंडप असतात, काही लग्नाचे मंडप असतात. बारशाच्या मंडपात जाण्यासाठी तुम्हाला आमंत्रण लागतं का नाही? बोला ना. लग्नाच्या मंडपामध्ये जाण्यासाठी मूळ पत्रिका लागते की नाही? जर एखाद्याची मूळ पत्रिका नसेल, आमंत्रण नसेल, तर आपण जातो का? एखादा पंक्ती पठाण असेल तर तो कोणत्याही पंक्तीला जाऊन बसतो, आहे की नाही? 2 जण पंक्ती पठाण, काय नाही, पंगत दिसली का बसायचं, कार्यक्रम सुरू. आणि एक जणांनी विचारलं, का हो? म्हटले तुम्ही इकडं कुठून आलात? ते म्हटले काही नाही, हा नवरी कुणे आणि मी नवरदेवा कुणे. विचारणारा म्हटला, हा 13व्याचा मंडप आहे, 13व्याची पंगत आहे, कानाखाली टाकू का? माझा भाव लक्षात घ्या. बारशाच्या मंडपामध्ये जाण्यासाठी आमंत्रण लागतं, लग्नाच्या मंडपामध्ये जाण्यासाठी मूळ पत्रिका लागते, पण धर्म मंडपामध्ये येण्यासाठी भाग्य लागतं. त्याच्याशिवाय माणसं इथं येत नाही. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य आपल्या पदरामध्ये सामावून या मंडपामध्ये तुम्ही बसलात. आलेले सर्व पाहुणे मंडळी, श्रोतेगण, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. एका दिवसाचा कार्यक्रम आहे, कारण एका दिवसाचा कार्यक्रम करणं महाराज खूप कठीण गोष्ट आहे. आपण अनेक सप्ताह करतो. एखाद्या मुलीचं लग्न जर 2-3 महिने अगोदर जमलं तर बापाची तयारी होत असते, पण एका दिवसाचा कार्यक्रम म्हणजे गेटकिन. सकाळी पाहुणे आले आणि संध्याकाळी लग्न लावून गेले, बऱ्याचशा वस्तू विसरतात. परंतु एका दिवसाचा कार्यक्रम असं वाटत नाही. इतका सुंदर असा कार्यक्रम नियोजित या ठिकाणी केलेला आहे. या धर्म मंडपामध्ये आपण येणं हे आपलं भाग्य आहे. एकल्याचा नवता खेळ म्हणूनही मेळ मिळविला जमविला. छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेऊन आजचा हा कार्यक्रम आहे. कोणती उणीव भासत नाही आज या ठिकाणी. हां, काही ठिकाणी 7 असते, काही ठिकाणी 7 असते. 7 येते नाही का? मग कोणती 7 येईल? मग ती कोरोनाची येऊ शकते नाही का, चिकनगुन्याची येऊ शकते. परंतु आम्हाला जेव्हा घुले साहेब भेटायला आले, ते म्हटले, ताई कार्यक्रम 1 नंबर होईल, त्या ठिकाणी व्यवस्थेची काळजी करायची नाही, आव्हाडसर होते ही सगळी मंडळी. आणि आजचा हा इतका सुंदर कार्यक्रम भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. मला वाटतं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे देवा. असे मुलं जन्माला आले तर आई वडिलाला आनंद वाटेल यात नवल नाहीये. त्या देवाला सुद्धा आज आनंद होत असेल की या मातेच्या उदरी मी असा परिवार जन्माला घातला. नाही तर कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं, तिकून फोन आले, म्हटले हाराचे पैसे पाठवून देतो. म्हटले हाराची व्यवस्था झाली. म्हटले मग पाणी वगैरे पाजायला तुम्ही येताल का? नाही म्हटले ते तुम्हीच. म्हटले मग ते डोक्याचं काढावं लागेल. म्हटले 2-3 जण बघा आणि काढून घ्या, त्यांना सुद्धा आपण पैसे देऊ. अशी माणसं आपण या कोविडच्या काळामध्ये बघितले. अगदी सुंदर वातावरण आहे, गायनाचार्य अगदी सुंदर आहे, प्रथम चाल झाली महाराजांची, गोड असा आवाज आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देते. मी सांगत असते, परमार्थिक माणसाने समाधानी राहिलं पाहिजे. जो समाधानी राहतो त्याला कशाची चिंता नसते, आणि ज्याला चिंता असते तो समाधानी नसतो. बरोबर आहे का नाही? समाधानी असावं.
मुक्तेने सदा चित्ता समाधान. नाही तर काहींचे चेहरे असे आहेत की असं वाटतं भारताचं सगळं कर्ज यालाच फेडायचं की काय. इतका लोडमध्ये, इथं लोडमध्ये राहायचं नाही. कारण हे प्रसन्न राहण्याचं ठिकाण आहे. गोड अशी महाराजांची चाल झाली. हरिभक्तपरायण किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देते. हरिभक्तपरायण रावसाहेब महाराजांच्या हरकती एक नवीन आगळं वेगळं पाहायला मिळालं. हरिभक्तपरायण मृदंगाचार्य विक्रम महाराज या ठिकाणी आहे. आणि ज्यांची माईक सिस्टीम या ठिकाणी आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. नुसते सिस्टीमवाले नाही तर परमार्थिक सिस्टीमवाले आहेत. हां, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये परमार्थ मुरावा लागतो, रुजावा लागतो. घातलेलं लगेच लोणचं खायचं नसतं, मुरू द्यायचं असतं. तशी ही सगळी मुरलेली माणसं आहेत. परमार्थावर प्रेम करणारी ही माणसं आहेत. ज्यांची शूटिंग या ठिकाणी चालू आहे त्यांनाही मनापासून वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनल दादांना मी मनापासून धन्यवाद देते की वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार तुमच्या हातून घडतोय. तुमची प्रगती होत राहो पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. ज्या ठिकाणी आम्ही असतो तिथं यूट्यूब चॅनल असतातच, परंतु काही यूट्यूब चॅनलमुळे अनेक लोक व्यसनाच्या बाजूला गेले. व्यसन करत होते. म्हटले तुमचे कीर्तन ऐकले, माझे नाही आणखी कीर्तनकार आहेत. म्हटले तुमचे कीर्तन ऐकले आणि मी दारू सोडून दिली. म्हटले माझे कीर्तन ऐकायला तुम्ही कुठं आला होता? ते म्हटले नाही. कुठं ऐकलं? कुठं ऐकलं? हां, म्हणजे यांची फार मोठी कृपा आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. असंच कार्य करत राहा. तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तरी सुद्धा या ठिकाणी सांगून जाईल. नियोजित कार्यक्रम आपला 10 ते 4 होता नाही का? झोपले काय तुम्ही? हां, 10 ते 12 होता नाही का? पण लाईफ इज अ लाईफ अ बबल. मनुष्याचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. माणसं सर्वस्व द्यायला तयार आहे. एखादा वर्गणी मागायला आला तर म्हणतात 1000 रुपये घेऊन जाय, पण मला सप्ताहाला यायला जमत नाही, मला कीर्तनाला यायला जमणार नाही. सर्वस्व द्यायला तयार आहे, वेळ द्यायला तयार नाही. पूर्वी लाईफ इज अ मनी होता, आता टाईम इज अ मनी आहे. तरीसुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही या सांगळे कुटुंबावरती प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी आला. पुनश्च एकदा धन्यवाद देते. ज्ञात आहे तुम्हाला तरीसुद्धा सांगून जाईल. गंगा भागीरथी भागूबाई शिवराम सांगळे आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलोत. दादांची एवढी तळमळ होती. म्हटले माझ्या आईचं पुण्यस्मरण मी सोहळ्यासारखं करणार आहे. जेव्हा त्यांचा मुलगा पुंजाबा शिवराम सांगळे मला फार सिनियर आहेत, माझ्या वडिलांस्थानी आहे, त्यांच्या मुलं माझ्या वयामध्ये आहे. आईचं मुलावर असलेलं प्रेम सगळ्या जगाने पाहिलंय बघा. हां, आईचं मुलावरचं प्रेम सगळ्या जगाने पाहिलं, पण मुलाचं आईवर असलेलं प्रेम आज आपण पाहतोय. इतकं प्रेम असलं पाहिजे. कायम स्मरणामध्ये आईला जे ठेवतात त्यांचे पुण्यस्मरण साजरे होतात. नाही तर अशा किती आई आहेत की त्यांचे पुण्यस्मरण झाले नाही. 2 मुलं आहेत. दुसरे संजय कुमार शिवराम सांगळे, मुलगी गंगा भागीरथी सत्यभामाबाई सुखदेव सानप, आणि 3 नातू आहेत. 4 नातू आहेत नाही का? दीपक पुंजबा सांगळे आणि आमचे सागर भाऊ पुंजबा सांगळे. जेव्हा ही सगळी मंडळी आमच्या संस्थेवरती भेट देण्यासाठी आले होते, सहज अशा मुली आहेत 50-60 ज्या वारकरी शिक्षण घेत आहेत. कीर्तन तारखीसाठी अनेक मंडळी घरी येत असतात, पण तुमचा परमार्थ काय आळंदीमध्येच आमच्या लक्षात आला. जेव्हा ही सगळी मंडळी आमच्या संस्थेला भेट देण्यासाठी आली तर बापाचा स्वभाव परमार्थिक आहे म्हणून आईचं पुण्यस्मरण साजरं होतंय, पण मुलाचा स्वभाव कसा आहे हे आळंदीमध्ये माझ्या लक्षात आलं. अन्नक्षेत्रे कृतं पापम. हां, त्या ठिकाणी येऊन सागरने सांगितलं ताई हे 5000 रुपये राहू द्या आणि संस्थेला अन्नदान करा. तुमचा परमार्थ सांभाळणारा वारसदार तयार झालाय बघा. चिंता असते ना मायबापाला, चिंता असते आपले मुलं कसे निघतील ही फार मोठी चिंता असते. घरं गाड्या ह्या सगळ्या गोष्टी सात्विक मुलं जन्माला आले तर सहज घेतात आणि सात्विकहीन मुलं जन्माला आले तर असलेल्या विकून टाकतात. म्हणून आज हे सर्व परमार्थावर प्रेम करणारं सर्व सांगळे कुटुंब सर्वांना मी भगवतचरणी प्रार्थना करते
या दुःखातून सावरण्याची ताकद देव. दुसरा नातू आहे रवींद्र पुंजबा सांगळे, नात आहे अनुष्का संजय कुमार सांगळे, सौ अंजनाताई संजय उगलमुगले मुलगी आणि 2 सुना आहेत. पुनश्च एकदा भगवतचरणी प्रार्थना करते, आईला सद्गती प्राप्ती झालीच असेल. या कुटुंबाकडून धर्माची वारकरी संप्रदायाची अशी सेवा घडत राहो. आणि या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल तसंही माझ्या पटकन लक्षात येत नाही. आडनाव आंधळे असल्यामुळे अभिजित सर आव्हाड आणि सतीश भाऊ घुले. आता त्यांना जेव्हाही आम्ही फोनवर बोलतो आव्हाड साहेब आणि घुले साहेब नाही का, शॉर्टकट. पण या 2 महात्म्यांची तळमळ होती. आपण कुठेही राहू, मुंबईला राहू, पुण्याला राहू, कुठेही राहू, पण आपली गावाशी नाळ जोडलेली असावी. आणि ह्या लोकांची नाळ जोडलेली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठातील असा अभंग आहे, गोड असा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरवया पार भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात, हे जीवन माणसाला गोड असं मिळालंय, मानव देह मिळाला, एकही क्षण वायाला न घालता मानवी देहाने विचारमय जीवन जगावं. हां, पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हां, म्हणून मनुष्याने विचारपूर्वक जीवन जगावं. जुने माणसं म्हणतात बघा, लक्ष द्या, जुने लोक म्हणतात एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे, बरोबर ना? हां, करण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एकही क्षण वायाला न घालता क्षणोक्षणी हाची करावा विचार. एक जणांनी विचारलं, तुकोबाराय मला 100 वर्षाचं आयुष्य आहे. किती आयुष्य आहे? सत्ययुगामध्ये 1 लाख आयुष्य होतं, बरोबर ना? त्रेतायुगामध्ये लाखातला 0 कमी झाला, राहिलं किती? 10,000. आता पुढं द्वापार आलं, द्वापारामध्ये त्या 10,000तला 1 0 कमी झाला, किती राहिलं? मी आकडे विचारते, पैसे मागत नाही तुम्हाला. हां, किती राहिलं? 1000. आता कलियुग आलं आणि कलियुगामध्ये 1000तला 0 कमी झाला, किती राहिलं? 100. 100 वर्षाचं आयुष्य आहे तुकोबाराय. आणि तुम्ही म्हणताय क्षणोक्षणी हाची करावा विचार. मग 100 वर्षामध्ये मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी विचार करेल, बरोबर आहे की नाही? मला जेव्हा टाईम भेटेल मी तेव्हा विचार करेल. पण तुकोबाराय म्हणतात, क्षणभंगोर नाही भरवसा. हां, या क्षणाला जगला, पुढच्या क्षणाला जगेल की नाही गॅरंटी नाही. आजा गेला, अजमेला पंजामीला बाप मसिना गेला, अजमेला पंजामीला, अजमेला पंजामीला बाप मसिना गेला. देखत देखत नारू पंतू तू उठा उठा जगा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोडी तुझा ठव नाही कोटे नाही कोटे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. आणि ही संख्या तुमच्यापर्यंत येऊन थांबली. बाजार मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर एखाद्या वस्तूची गॅरंटी दिली जाते. या माईकची गॅरंटी जर विचारली, म्हटलं किती दिवसाची आहे, तर ते सांगतात माईकवाले नाही का, 6 महिन्याची गॅरंटी आहे. औज्याचा घेतला तर वर्षाची मिळेल. म्हटले टीव्ही, म्हटले टीव्ही 30,000 रुपये किंमत आहे टीव्हीची. म्हटले गॅरंटी 6 महिने. म्हटले फुटू द्या, तुटू द्या, काही होऊ द्या, रिटर्न करून बोलत चला ना, रिटर्न मिळेल नाही का. मोबाईल आला, इन्शुरन्स काढा त्याचा नाही का. आणि म्हटले काही फुटला तरी, स्क्रीन गेला तरी, हां काही गेला तरी, बटन फुटला तरी आम्ही बदलून देतो. कशाचं बोला ना. तुमचं एखादं बटन फुटू द्या बरं, एखाद्याचा हात जाऊ द्या, प्लास्टिकचा मिळेल. श्रीमंत असेल चांदीचा मिळेल, त्याच्यापेक्षा श्रीमंत असेल सोन्याचा हात मिळेल. पण देवाने दिलेला मिळत. मार्केटमध्ये गेला, म्हटले मग वस्तूची गॅरंटी नाही. म्हणून म्हटले आपली काय गॅरंटी आहे. बायको म्हटली काळजी करू नका, तुम्हाला गॅरंटी पत्र पाहिजे ना. म्हटले हो, जावाई डॉक्टर आहे ना आपला, देईल ना तो. आला जावयाकडे, डॉक्टर साहेब म्हटले काय, फुकट नको, फुकट नको. पोरगी देताना सुद्धा भांडे दिले मी तुम्हाला. हे 10 लाख रुपये घ्या, तुम्ही MD आहात, सर्जन आहात, MBBS आहात,
मला फक्त 100 वर्ष जगण्याची गॅरंटी कार्ड द्या. संपलं म्हटलं. एकदा परत येत नाही तुमच्याकडे. फक्त एक कार्ड द्या की मी 100 वर्ष जगणार आहे. माझे सर्व शरीरातले पार्ट 100 वर्ष जगण्यासारखे आहे. हां, काहीच मला होणार नाही. आता डॉक्टर जावाई जरी होता, डॉक्टर म्हटला हे 10 लाख तुमचे तुम्हाला राहू द्या, माझे 10 लाख देतो, राहिलं तर पोरगी घेऊन जा. दिलेली. ताप नको. म्हटले काय झालं? कारण मी डॉक्टर असून मला माझी गॅरंटी नाही, मी तुमची गॅरंटी कशी देऊ? क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. हा? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. तुमच्या लक्षात आलं असेल, जिंदगी एक किरायाचं घर आहे. किराया म्हणजे हिंदीमध्ये झालं, आणि मराठीत काय म्हणतो आपण? हा महाराज, मग त्याने जर सांगितलं, भाड्याच्या घरावाल्याने जर सांगितलं घर खाली करावं लागेल, जिंदगी एक किराये का घर है. भाड्याचं घर जर बदलावं लागत असेल, तसं हा देह सुद्धा बदलावा लागतो, सोडावा लागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म मृत्यू जरा व्याधी. जर मनुष्य देहाची गॅरंटीच नसेल तर तुकोबाराय म्हणतात अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. हरी क्षणोक्षणी हाती करावा विचार, 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 क्षणोक्षणी हाती करावा विचार. तरमय पार भवसिंधू, तरमय पार भवसिंधू.
भवसिंधू हर भर भर भवसिंधू वा याजसाठी होता केला अट्टहास. हा कार्यक्रम इतका सुंदर असावा यासाठी कुटुंबाने मोठा अट्टहास केला. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरवया पार भवसिंधू. विचार करावा माणसाने. कधी कधी पाहायला मिळतं माणसं दिसायला सारखे, जुळे मुलं जन्माला आले तर दिसायला सारखे. म्हटले कपडे तर म्हटले आई कौतुकाने एकत्र कपडे घेते आणि सारखेच घेते, विचार मात्र भिन्न भिन्न आहे. माझे ज्ञानोबाराय म्हणतात हे कलियुग आहे. 750 वर्षापूर्वी सांगतात कोण कोणता विचार करेल सांगता येत नाही. अगदी तुमच्या भाषेमध्ये सांगते, 2 तरुण आणि तरुणी जर एकत्र चालले तर विचारावर डिपेंड आहे नातं लावणं. विचार काय काय तरुण आहे तरुणी आहे कळत नाही का, गावातून चालले पण विचार चांगले असेल नक्की बहीण भाऊ असले पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या विचारावर डिपेंड आहे, तुम्ही कसा विचार करता. काहींचे विचार असे का ते मातीत घालतात त्यांना. एक जण विचार करू लागला, वट्यावर बसला. माऊली गोड उदाहरण देतात. ओट्यावर बसला म्हटले 4-5 म्हशी समोरून जात होत्या. रोज बघत होता, विचार करत होता, बघत होता, विचार करत होता. एक दिवस डोक्यात विचार आला की यातली एक म्हैस किती सुंदर आहे, किती सुंदर आहे की त्या म्हशीचे शिंग सुद्धा गोल आहे आणि माझं डोकं सुद्धा गोल आहे. विचार करता करता या स्टेपला पोहोचला की त्या गोल शिंगामध्ये माझं बरोबर डोकं बसेल का, कारण माप सारखंच आहे ना, तेही गोल आहे हे सुद्धा गोलच आहे ना. मग विचार केला 6 महिने विचार केला, टोकाला विचार पोहोचला. एक दिवस म्हशी आल्या, त्यातली गोल शिंगाची म्हैस आली. या गोल डोक्याच्या माणसाने त्या शिंगामध्ये डोकं घातलं. आता म्हैस माहिती आहे ना तुम्हाला, हा ती थांबत नाही उधळली की. नुसती उधळली नाही, ती याला घेऊन उधळली. गावाच्या बाहेर गेली. उन्हाळ्याचे दिवस, थंडगार, भेटाना कुठं गटारात मस्त आपला आराम. आणि हे कुठं बोला ना, आम्ही आंधळी तुम्ही बहिरे का. शिंगाच्या मधोमध याचं डोकं गुंतलेलं. वाचवा 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 मोठ्याने ओरडायला लागला. अरे कुणीतरी सज्जन असेल तर वाचवा मला, मरतोय मी. ही म्हैस आहे, हिची गॅरंटी नाही. आतापर्यंत किती जणाला घातलंय माहीत नाही, वाचवा मला कुणीतरी. एक सज्जन माणूस आला. म्हटलं ए मूर्खा, सज्जन कुणी नाही असं म्हणू नका, कारण दुर्जनाची संख्या दिसत असते, सज्जनाची दिसत नाही. पण ते प्रेम करत असतात, ते प्रेम करत असतात. बघ मी काढतो तुला. त्याला कसं तरी त्या शिंगातून बाहेर काढलं. पण सज्जन माणूस ज्ञान देत असतो. हां सांगू लागला, अरे मूर्खा कळत नाही का तुला, म्हशीच्या शिंगात कुठं डोकं घालायचं असतं का, थोडा तरी विचार करायचा ना. तो काय म्हटला, थोडा विचार नाही केला. म्हटले मग वा 6 महिन्यापासून विचार केला आणि मग डोकं घातलं, तसं घातलं नाही. हा पण म्हटले डोकं फुटलं ना. म्हटले डोकं फुटो पण संशय मात्र. डोकं घातलं की म्हणजे निघणं अवघड आहे. म्हटले म्हैस दिसायला काळी जरी असली ना, हा सुट्टी नाही. हा शेवटचं फुलपात्र सुद्धा घेऊन जाते. कोण, सुट्टी नाही. ज्ञानोबाराय यासाठी एक उदाहरण देतात. माऊली म्हणतात एक जण माडीवर बसला आणि पेरूचं झाड दिसलं. दारातच होतं, पिकलेला पेरू होता. एक पोपट आला आणि पेरू खाऊ लागला. हा म्हटला पेरूचं झाड माझं आहे, मलाही खायचं आहे पेरू, पण खाली जाऊन नाही. म्हटलं आता पेरू कसा वरूनच पोपटाने खाल्ला तसा मी पण खाणार. म्हटले आता मला पंख हवेत. मग पंख कशाचे बसवायचे, तर सुप आणले, दोन्हीकडून 2 बांधले आणि आता याला पोपटासारखं उडायचं आहे. त्या माडीवरून उडी मारली. जशी उडी मारली त्या पेरूच्या झाडाजवळ गेला नाही का, उडी मारल्याबरोबर त्या फांदीवर गेला आणि पेरू खाऊन खाल्ला का. सुपाची काय गॅरंटी आहे का, पखाची नाही, त्या सुपाची काय गॅरंटी आहे. जशी उडी मारली तसं ते खाली पडलं. लोक धावले, डोकं फुटलं, सगळं फुटलं. आणि म्हटले गुडघेही फुटले. म्हटलं थोडा विचार करायचा ना, एवढ्या वरून उडी मारायची असती का. तो म्हटला मी पंख तयार केले कृत्रिम धातूचे आणि मग आता मला पक्षासारखं उडायचं होतं. ज्ञानोबाराय म्हणतात गरज नाही, पेरू खायचा आहे ना, हळूहळू ढाळे ढाळे के तुले ने एक वेळे मार्गाची बळे निश्चित ठाके. हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर जाता येईल आणि तुला पेरू खाता येईल. पण विचार मात्र केला
असा खाता येईल हा विचार केला पाहिजे नाही का. हा कोण कोणता विचार करेल गॅरंटी नाही, म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. सारा सार विचार वा. करा उठावो जय हो. सारा सार विचार करा उठावो सारा सर्विचार नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने धरतील दोषे तयाच्या चिंतने धरतील दोषे नाव धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबा होय दयाच्या चिंतने निरसिल दयाच्या चिंतने सारा सार विचार करा उठावो नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी सारा सार विचार करा उठा उठी. आता माझ्या महिला मंडळ या ठिकाणी आहे, त्यांना सारातलं सार काढणं माहिती आहे बघा. जर त्यांनी दही दूध एकत्र घातलं तर त्यातून ते सार बाहेर काढतात. सार म्हणजे ताक नाही का, आणि आसार म्हणजे लोणी. लोणी आपण कुणाला देतो, ताक घरात ठेवून घेतो बरोबर ना. मग सार काय लोणी आहे आणि ताक आसार आहे. लोणी तूप एखादा विशिष्ट पाहुणा असेल त्यालाच दिलं जातं आणि त्याला विशिष्ट चमचा असतो, वाढण्यासाठी एक बारीक चमचा असतो. आणि म्हटले ताक, पंक्ती पठाण, ज्याला 10-12 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय ना, पाहुणं पोटभर खा, ताक शिल्लक आहे ना. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचारामध्ये सुद्धा सार आहे असार आहे, बरेचसे विचार करण्यासारखे. आपण कुणाच्या पंगतीमध्ये बसावं हाची करावा विचार. एखाद्या वेळेस जेवणाची पंगत चुकली तर चालेल. पंक्ती पठाण. एखाद्या वेळेस जेवणाची पंगत चुकली तरी चालेल, पण संगत चुकता कामा नाही. पंगत चुकली तर एका टायमिंगचं जेवण चुकतं, पण संगत जर चुकली तर जीवन चुकत चुकत जातं. आय संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, दृष्टी न पडावी दृष्ट दुर्जना, दृष्टी न पडावी दृष्ट दुर्जना. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, दृष्टी न पडावी दृष्ट दुर्जना, दृष्टी न पडावी दुर्जनाची संगत सज्जनाची संगत. संगती मी नेहमी सांगत असते, संगतीने माणूस घडतो आणि संगतीने बिघडतो. पतन उद्धार संघाचा महिमा, म्हणून हाची करावा विचार. कुणाच्या पंगतीमध्ये कुणाच्या संगतीमध्ये बसलं पाहिजे, परमार्थ कशाने घडतो हाची करावा विचार. ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे. माय बाप केवळ काशी तेने नवजावे तीर्थाशी. मायबाप वृद्ध आश्रमामध्ये आणि हे काशीला गेलं. म्हटले कशामुळे? म्हणजे काशीला गेलं की पुण्य मिळते, आणि मायबाप वृद्ध आश्रमामध्ये गाय गोठ्यामध्ये. मी नेहमी सांगत असते ना, अनुभवाने सांगते,
दुनिया में वो कौन सी चीज है, दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती। अरे सब कुछ मिलता है, माँ नहीं मिलती, माँ नहीं मिलती। सगळं मिळतं, आई मिळत नाही. तोंडावरून हात फिरवणारी माय आणि पाठीवरून हात फिरवणारा बाप या जगातून निघून गेला ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ती सावलीच वेगळी आहे, तो गारवाच वेगळा आहे महाराज. दिवसभर किती कमवलं म्हणून विचारणारे घरामध्ये अनेक सदस्य आहेत. अरे दिवसभर काम केलं, पोटाला काही खाल्लं का नाही, हे वाक्य विचारणारी जर कोण असेल तर ती माय आहे. लोक सांगत असतात पोरं चांगले नाही तुमचे, सांभाळत नाही तुम्हाला, तुम्ही नका देऊ त्यांना. हे बघा, चहा घेऊन जा, नाश्ता करून जा, पण आमच्या लेकरांना वाईट म्हणू नका. असे मायबाप आम्ही उघड्या डोळ्याने रोज पाहतो. तुम्ही जर कधी श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आलात, तिथं इंद्रायणीचा घाट आहे, कधीतरी या त्या घाटावरती बघा. कोट्यावधी रुपयाचे बंगले ज्या मायबापाने मुलांसाठी बांधून ठेवले, ते बेघर मायबाप तिथं बसून आहेत. एकदा सकाळी सकाळी एक रिक्षा आळंदीच्या त्या इंद्रायणीच्या घाटावर येऊन थांबली. आजही तुम्हाला पाहायला मिळेल सोशल मीडियाला. रिक्षा तिथं आली, एक तरुण रिक्षातून उतरला, काही सामान होतं, बॅगा होत्या, खाली टाकल्या. दुसरा उतरला, वृद्ध मायबाप होते, त्यांच्या हाताला धरलं आणि खाली बसवलं. इथून हलायचं नाही, इथंच बसायचं. मायबाप काहीच बोलत नाही. आईच्या हातामध्ये हात आहे, हात जोडलेले आहे. अंतकरणातून आशीर्वाद देते, बाळा आम्ही राहतो या घाटावरती, पण तुम्ही सुखात राहा बरं का. आमचं जीवन उन्हात गेलं काय, दुःखात गेलं काय, कसं गेलं काय, पण माझे लेकरं मात्र सावलीत राहिले पाहिजे. पण हे सगळं दृश्य तिथल्या आळंदीकरांनी पाहिलं, काही पोरांनी पाहिलं. एक जण आला आणि विचारलं, गाव कोणतं गाव तुमचं? ते म्हटले आमचं हडपसरजवळ मांजरी गाव आहे. बरं, हे साहित्य कुणाचं आहे? एक जण म्हटलं असं काय विचारता, मीच नाही का टाकलं, आता मीच टाकलं ना, हे आमचं साहित्य आहे. मग हे मायबाप कुणाचे आहेत? दुसरा म्हटला काय विचारता तुम्ही, आम्ही इथं बसवलं म्हटल्यानंतर हे मायबाप सुद्धा आमचे आहेत. ज्यांनी पाहिलं होतं तो म्हटला, का रे मूर्खा, कळत नाही का, इंद्रायणीच्या घाटावर आईवडिलाला सोडतो, घरी घेऊन जा. दुसरा म्हटला, ए दादागिरी करायची नाही, आम्ही मायबापाला इथंच सोडणार आहे. याच्या लक्षात आलं उर्मट आहेत मुलं, संस्कारहीन आहे. तशीच रिक्षा आळंदीच्या पोलीस स्टेशनमध्ये घेतली. रिअल घडलेली घटना आहे. तिथं घेतल्यानंतर माणसाला माणसाची योग्यता कळते. साहेबाने दोघांना आतमध्ये घेतलं. काय मूर्ख आहेत मुलं, काय नालायक आहेत, काय संस्कारहीन मुलं आहेत. नालायक ही काही शिवी नाही आहे, शब्दकोशातला एक शब्द आहे. कोणत्याही लायकीचे नसलेले, पुढं फक्त ना लावा, टाका त्यांना आतमध्ये, राहू द्या 2-3 महिने आत, मग कळेल त्यांना मायबाप काय असतात. आतमध्ये एक जणाने ओढून नेलं. हे शब्द ज्या आईला दिसत नाही त्या आईच्या कानापर्यंत पोहोचले. ज्या बापाला चालता येत नाही, काठी हातामध्ये आहे, त्या बापाच्या कानापर्यंत शब्द पोहोचले. चाचरत मायबाप खाली उतरले रिक्षाच्या, हात जोडून उभे राहिले. साहेब काय म्हणाला तुम्ही, संस्कारहीन मुलं आहेत, मूर्ख मुलं आहेत. नाही साहेब नाही, आमचे पोरं चांगले आहेत, आमच्या पोरांनी आम्हाला इंद्रायणीच्या घाटावर आणून सोडलं नाही साहेब, आम्ही आमच्या मनाने राहण्यासाठी आलो. जगामध्ये माफ करणारं सगळ्यात मोठं न्यायालय जर कोणतं असेल तर ते मायबाप आहे. सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, ओ माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी
नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे। ओ देती है दुआ, दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है आईची जागा घेणं मला वाटतं देवाला सुद्धा जमणार नाही. कोविडमध्ये एक मुलगा संभाजीनगरला ॲडमिट होता. डॉक्टरनी सांगितलं, आईसाहेब तुम्हाला BP असतो, शुगर आहे, तुम्हीच हॉस्पिटलमध्ये नेहमी येता, तुमच्या मुलाला कोरोना झाला आहे, 18चा स्कोर आहे, 23 वय आहे, गॅरंटी नाही, तुम्ही त्याच्याजवळ जाऊन बसता, हाताने जेवू घालता. आईसाहेब तुम्ही येऊ नका हॉस्पिटलमध्ये, नाही तर तुम्हाला काही झालं तर. डॉक्टर साहेब काही झालं म्हणजे तुम्ही जर काही कोरोना वगैरे ग्रस्त निघाल्या तर तुम्हाला वाचवणं अशक्य आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊ नका, हवं तर आम्ही डब्बा देतो. मग त्या आईने सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या लेकरासाठी मला मरावं लागलं तरी चालेल, पण तो जगला पाहिजे. गेल्यानंतर पंक्ती उठवण्यात मजा नाही महाराज. गेल्यावर ती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाखवू जगाला, मोडला नाही कधी रुपया जीवाला, मोडला नाही कधी रुपया जीवाला. मी तुला पाहून डोळे झाकले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, मी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, मी नाही पाणी पाजले. माय ती माय असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, चला, नसल्यावर मात्र मिळत नाही. डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हा मला परत दिसतो, पण मला सांगा कुणाचे मायबाप परत दिसले का? ज्ञानोबारायांना वाळीत टाकल्या गेलं का? कारण संन्यासाची पोरं आहेत की संसारिकांची हे ठरलं जात नाही. पण आपल्या लेकरांसाठी देहांत प्रायश्चित्त करावं ही कल्पना विठ्ठल पंतांच्या डोक्यामध्ये घुसली. आळंदीमध्ये पंत न्याय देत नाही हे लक्षात आलं. न्यायपीठ होतं तेव्हा पैठणला. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठणला आली आणि पैठणला आल्याच्या नंतर पंतांच्या समोर बसली. पंत आमच्यासाठी काही देऊ नका, 4 लेकरं आहेत, 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, छोटी आहे 10 वर्षाची मुक्ताबाई माझी. आमच्या लेकरांसाठी शुद्धीपत्र द्या. गावातून वाळीत टाकला आम्हाला. ही जी प्रथा आहे ना वाळीत टाकण्याची, जर दुसऱ्या देशामध्ये तुमचा मुलगा राहण्यासाठी गेला तर त्या मुलाला विचारा तुला कोणत्या जातीचा आहे म्हणून विचारतात का? तिथं विचारलं जातं कोणत्या देशातून आला. अरे जग लय मोठे आहे, जात गाव तालुका जिल्हा फार लांबची गोष्ट आहे. विठ्ठल पंत रडू लागले, आमच्यासाठी नकोय, आमच्या लेकरांसाठी त्या वाळीत टाकलं आम्हाला. पंतांनी न्याय दिला. लेकरांसाठी जर न्याय हवा असेल तर तुम्हा दोघांना देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. लक्षात येतंय? आळंदीमध्ये हे मायबाप आले. शेवटचा दिस गोड व्हावा, त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. विठ्ठल पंत म्हणतात जेव घाल लेकरांना. संध्याकाळ झाली महाराज. आजही त्या सिद्धबेटामध्ये आम्ही राहतो. त्या सिद्धबेटामध्ये राहत असताना अनेक वेळा या गोष्टी मनाला ठासून जातात. ज्या ज्ञानोबा तुकोबा म्हणलं की लाखो लोक आज सोहळ्यामध्ये आनंद घेत आहे, त्या ज्ञानोबारायला रोज दुःखाचा सामना करावा लागला. मला वाटतं हेळणा झाल्याच्या नंतर स्वीकार होत असतो. माझ्या सिंधुताई सपकाळ म्हणतात हा भारत आहे आणि या भारतामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन
लागतं. आणि हे वाक्य मला वाटतं ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये विठ्ठल पंतांनी सांगितलं, लेकरं जेवली असेल तर झोपी घाल. संध्याकाळी लेकरं झोपी घातली आणि रुक्मिणी माता पांडुरंगाजवळ गेली. हे देवा, लेकरं सोडून जाते. पंतांनी सांगितलं देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. एखाद्या आईला 2 तास लेकरू बाजूला गेलं की भरून येतं. अंगावर लेकरू पित असेल तर तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. ही माय कायमची सोडून निघाली. देवा, तुझ्या उदरामध्ये लेकरं टाकते, परत लेकराजवळ जाते, परत पांडुरंगाजवळ जाते, परत दरवाजाजवळ येते. सांगू द्यात मला, एखादी आई आपल्याला सोडून गेली तर आपल्याला विसर पडतो, पण एखादा तरुण मुलगा गेला ना महाराज, मरेपर्यंत आईला विसर पडत नाही. ती रोज मरत असते. म्हणून जोपर्यंत परमार्थ करायचा आहे, माय बापाच्या सेवेमध्ये जो परमार्थ, वेगळा परमार्थ नाही. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच दान नको देऊ घशाला, नको दे भावा दाखू जगाला, मोडला नाही कधी रुपया जीवाला. मी तुझ्यासाठी जीवन धारिले बाळ, तुरी नाही पाणी भाजिले. मी तुझ्यासाठी जीवन धारिले बाळ, तुरी नाही पाणी भाजिले, तुरी नाही पाणी भाजिले, तुरी नाही पाणी भाजिले. एखादी आई वडील रागीट असेल, मारतात लेकराला, हे करू नको ते कर. सहज म्हणत असतात, अरे बाळ्या, अरे उन्हात काय खेळतोस, म्हणतो ना आपण, उन्हात काय खेळतो, मग सावलीत मर. शब्द बघा, उन्हात काय खेळतो, सावलीत मर. आता काहींना वाटेल मरायसाठी सावलीत आणलं का, म्हणत असते पण प्रेम करत असते. हा, मारझोड. काल मी माझ्या मुलाला 2 चापटा मारले. दिवस मला सकाळपासून करमत नाही. उद्याचं कीर्तन इकडं पुढं आहे माझं. सकाळी एक दशक्रियाचा कार्यक्रम आहे, जिथं भेट द्यायचे. पण आम्ही ठरवलं, मुली गाडीमध्ये टाकल्या आवडसाहेब, आणि म्हटलं परत घरी जायचं का. काल त्याला 2 चापटा मारल्या. आता इकडं राहण्याची इच्छा नाही. हां, कोणत्याही पदावर असू द्या, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, माय म्हणजे माय असते, नाही का. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभा विन प्रीती. दिवसभर खाल्लं का रे बाळा, हां, सासरवाडीहून आला की चेहरा बारीक दिसला का सासरा बोलला का सासू बोलली. प्रेम करत असते ना माय आपल्यावरती. हां, जगामध्ये एवढं प्रेम, निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती नाही महाराज. हां, जगामध्ये सगळ्या गोष्टी विकत घेतल्या जातात, आईचं प्रेम मिळत नाही. हां, किती जरी तू करशील मजला मार झोड, आई गाई तुझी माया पेड्याऊनी गोड. किती टाकसी तू आम्हा अंगावरी हात, कुठे लागती पिलांना मांजरीची दात. किती टाकसी तू आम्हा अंगावरी हात, कुठे लागती पिलांना मांजरीची दात. किती जरी तू जपशील तळहातावरचा फोड, आई गाई तुझी माया पिढ्याऊनी गोड. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेस लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हो, मायबाप प्रेम करतात. लौकिक जीवनामध्ये मायबाप जपतात आपल्याला. अलौकिक जीवनामध्ये तुम्ही संत माय बाप कृपावंत, मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संत ते. संत नसते तर अधोगतीला गेलो असतो आपण. ज्ञानोबाराय तुकोबाराय नसते, राक्षसी प्रवृत्ती
जातीचे माणसं जन्माला आले असते. काही लोक मरेपर्यंत अबोला, म्हटले बोलायचंच नाही. अरे म्हटले मुका जन्माला आला असतं तर बरं झालं असतं. हां, मरेपर्यंत बोलायचं नाही. असं त्यांचं जीवन जातं, जळत जळत काहींचं जीवन जातं. जीवनाला टर्निंग पॉईंट नाही, यू टर्न नाही. हां, एखादा जर म्हटलं ना मी मरणारच नाही, म्हणजे तेवढे पॉझिटिव्ह विचार आहे, चांगली गोष्ट आहे एखाद्याचे. मी तर नेहमी सांगते, कीर्तनाला येता आलं नाही तरी चालेल, मंदिरात नाही जाता आलं तरी चालेल, पण कधीतरी स्मशानामध्ये जाऊन या. ते स्मशान तुम्हाला सांगेल. बघा, काही काही माणसं जातात, जात नाही असं नाही, जातात, पण कधी राम नाम म्हणजे मागं चालण्यासाठी आपण जातो की नाही? हां, जातो आणि तिथं गेल्यानंतर तिघा चौघांची चर्चा चालू असते. चांगला होता, रात्रीच फोन झाला, परवा तर एकत्र जेवलो, आणि तो पाचवा म्हणतो अरे आपल्याला पण असंच, आपल्यालाही असंच जावं लागणार आहे, आपली सुद्धा गॅरंटी. हां, काय विद्वत्ता पाजळतात तिथं. आणि मग तिथून उठले, चला लवकर कामं पडलीत आणि पुढच्या वर्षी हे करायचं आहे मला. गॅरंटी नसलेल्या देहाची गॅरंटी त्यांना मिळते. म्हणून कधीतरी त्या स्मशानाला विचारलं पाहिजे की माझा शेवटचा मुक्काम कुठे आहे. ते स्मशान तुम्हाला छाती ठोकपणे सांगेल, गड्या माझ्याकडे यायचं आहे तुला. शरीराची होय माती, पंचतत्वामध्ये एक दिवस विलीन व्हायचंय आपल्याला. वा, माती शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांग, कोणी न येती सांग, शरीराची होय माती, शरीराची होय माती, होय माती. काय गोड प्रमाण दिलं महाराज. हा, मातीपासून बनवलेलं शरीर हे लक्षात राहू द्या. हां, पंचतत्वामध्ये एक दिवस आपल्याला विलीन व्हायचं आहे. त्याच्यापासून आकाश, वायू, पाणी, अग्नी, पृथ्वी याच्यापासूनच आपला देह बनला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. एखादा म्हणतो एक दिवस मी कीर्तनात सांगितलं आपण सगळे मरणार आहे. इथले तर म्हटले आपलं एवढं गाव आहे, म्हटले गावातलेही मरणार आहे आणि आम्हालाही मरावं लागणार आहे. एक जण उठून हसायला लागलं ना. ते म्हटलं आपल्याला मरण येणार नाही. म्हटलं का? तो म्हटलं मी या गावचा नाही. म्हटलं तुमच्या लक्षात आलंय ना. एवढी पॉझिटिव्ह विचार असावे माणसाच्या. मला जगायचं आहे, पण कसं जगायचं आहे? मला फुलासारखं जगायचं आहे. मला कुणापासून त्रास नको, माझ्यापासून कुणाला त्रास नको. अगदी आनंदी जीवन मला जगायचं आहे, कारण जीवन परत परत मिळत नाही. फुलासारखं असावं जीवन माणसाचं, कबीरदास महाराज म्हणतात. काट्यासारखं नसावं. हां, काटा किती जरी सुंदर असेल, एज्युकेटेड असेल, ड्रायक्लीनचे कपडे घालणारा असेल, कोण हां, काटा तर लोक काट्याची माळ घालतात का? फुलाची घालतात. बरं, फुलाचा गुणधर्म असा आहे, एखाद्या प्रेम करणाऱ्या माणसाने हातामध्ये घेऊ द्या फूल, सुगंध फूल देतं. एखाद्या रागीट माणसाने फुलाला हातामध्ये घेऊ द्या आणि पायामध्ये टाकू द्या, पायाखाली टाकू द्या, पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम फूल करत असतं. बरोबर आहे ना? मग काट्याला घ्या बरं हातात तुम्ही. हातात घ्या त्याला. हां, सांभाळून बघा, कोंभाळून बघा, काय म्हणतात, हां, सांभाळून बघा, नाही का? पण काटा आहे, टोचल्याशिवाय राहणार नाही. फुलाचं कितीही तुम्ही त्या ठिकाणी धरलोट करा, तो सुगंध दिल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतंय आयुष्य खातो काळ, सुगंध देत राहा. अभंगाचं दुसरं चरण. नशीबंत देह जाणार से कळ, 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 नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत
आवाज वर जातो, नाही तर काहीचे फक्त हातच वर जातात. ते खर्च नाहीच गेलात हात वर जातो मग. पण आवाज गोड आहे तुमचा, सरस्वती आहे तुमच्या दोघांच्या जिभेवर. आळंदीमध्ये राहत असताना अगदी लहानपणापासूनच आमच्या घरी वैद्य बाबा, कुरेकर बाबा हे सगळे यायचे. माझ्या वडिलांची जोग महाराज संस्था 1962 साली सुटली आणि 1 नंबरने वडील माझे सुटले. भगवान बाबांच्या हस्ते माळ होती म्हणून बाबांच्याच नावाने ती संस्था वडिलांच्या हस्ते आमची उभी राहिली. मी सांगत असते, देव प्रेम करतो तेव्हा एवढा मधुर आवाज निघतो, नाही तर काहींचे आवाज जर ऐकले ना महाराज असं कळतच नाही माणूस ओरडला की नेमकं कशाचा आवाज आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, जाणारच सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या अभंगातला मला सावधान शब्द नेहमी आवडतो, मी त्याच्यावर बोलत असते. किती साधं गाव असू द्या, त्या गावामध्ये एखाद्या तरी बोर्डावर सावधान शब्द लिहिलेला असतो. किती साधा रस्ता असू द्या, त्या रस्त्याला सुद्धा सावधान हा बोर्ड असतो. किती साधं लग्न असू द्या, त्या लग्नामध्ये सुद्धा सावधान हा शब्द असतो. लक्ष देऊ नाही का? हां. आणि किती साधा बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या बाहेर सुद्धा सावधान हा शब्द असतो. पण त्याला कसं घ्यायचं? सावधान, रोडचं काम चालू आहे, गाडी जात नाही, काही बोर्डच उचलून ठेवतात, मग गाडी घालतात, जाती का नाही गाडी, डबल रिटर्न पाठीमागे येतात. सावधान, बंगल्यामध्ये कुत्रा आहे, फोन लावून जा, नाही तर कुत्रं तुमचं फाडू फाडू स्वागत केल्याशिवाय राहणार. सावधान म्हणजे जिथं धोक्याची घंटा आहे तिथं काय शब्द आहे? सावधान शब्द आहे. विचार करा, सावधान, शुभ मंगल, सावधान सावधान, शुभ मंगल, सावधान सावधान. मला फक्त धोक्याची घंटा तुम्हाला सांगायची आहे. रामदास स्वामी यांच्या लग्नामध्ये सावधान हे शब्द बाहेर पडताच रामदास स्वामी बाहेर पडून गेले, नाही का, निघून गेले. मग तुकोबाराय म्हणतात, आयुष्य खातो काळ सावधान. एखाद्याच्या वयाच्या 25 वर्षाचा वाढदिवस असेल, अभिष्ट चिंतन सोहळा असेल, 25 वर्ष वाढले नाहीत, मग मायनस झाले ना, त्यातले कमी झाले, मग खातो काळ, काल व्याल मुखग्रास. श्रीमद भागवतामध्ये असा श्लोक आहे, एखाद्या सापाच्या तोंडामध्ये बेंडकी असते आणि ती बेंडकी अर्धी बाहेर असते, आणि त्या बेंडकीच्या तोंडामध्ये एखादं किडूक असतं, तेही अर्ध बाहेर असतं. आता त्या किडकाला वाटतं अर्धा बाहेर आहे म्हणजे मी जगणार आहे, मला काही होणार नाही. बेंडकीला वाटतं मी अर्धी बाहेर आहे, मला काही होणार नाही. पण मला सांगा, त्या अजगराने तोंड बंद केलं, बेंडकी राहते का? बोला ना, मरून जाते. आणि बेंडकीने तोंड बंद केलं, ते किडूक राहतं का? तेही मरून जातं. तसं काळाच्या तोंडामध्ये आपण अर्धे मायनस. त्याने एकदा ठरवलं, ते काय असं काय ठरवून येत नाही, पण ठरवलं तर पाहत उंदीर घेऊन जाय बोका, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, पाहत उंदीर घेऊन जाये बोका, पाहत उंदीर घेऊन जाये बोका, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, पाहत उंदीर घेऊन जाये बोका, पाहत उंदीर घेऊन जाये बोका. आजही सकाळ लोकांनेत आसे, आजही सकाळ लोकांनेत आसे, पैसा 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 काय लोकांनी तासे, पैसा काय लोकांनी तासे. आजही सकाळ लोकांनेत आसे, सकाळ लोकांनेत आसे. ओ पैसा काय लोकांनी तासे, पैसा काय लोकांनी तासे. पाहत उंदीर घेऊन जाय बोका, पाहत उंदीर घेऊन जाये बोका, पाहत उंदीर घेऊन जाये बोका, घेऊन जाये बोका, घेऊन जाये बोका, बोका बोका. बोका. सगळ्यांना जायचं आहे हे निश्चित आहे ना गुले साहेब? जायचं आहे ना?
जेवायला ना हा, जाणं जर निश्चित असेल तर भजन करायला काय हरकत आहे. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. भजन करून जाऊ आपण नाही का. हां दोन्ही हात. जय हो. पुरुष मंडळी कॅमेरा फिरवा त्यांच्याकडे. भाग्यवान आहोत आपल्याला सगळ्यांना 2-2 हातं देवाने दिली. जय हो. राहू द्या तासभर अशीच आता. श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम 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 जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम जय राम. रखुमाई रखुमाई. हरी जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई जय जय. हरी जय 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 जय. भजन करा सर्वांनी टाळी वाजवा. भजन करा. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. हरी जय जय. हरी जय 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 जय. विठोबा रखुमाई जय जय. विठोबा रखुमाई. हरी जय जय. हरी जय. Kumari,
आता वाटायला लागलं रात्रीच आलं असतं तर बरं झालं असतं. तसं आमच्या सतीश भाऊने व्यवस्था केली होती, परंतु काल एक अंतविधी होता, रात्री आळंदीमध्ये येता आलं नाही आम्हाला. इथं आल्यापासून खरं सांगू, नारदाची गादी आहे. इथं आल्यापासून असं वाटतं महाराज माहेरात आलं की काय. असं वाटत नाही पहिलं कीर्तन आहे यांच्याकडे, भरपूर दिवसाचे ऋणानुबंध आहे असं वाटतं. अशी ही प्रेमळ माणसं जीवनामध्ये. मी नेहमी सांगते, नातेवाईक कुठे आहे मला माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या ह्या सर्व मंडळीने लोकांनी मला एवढं जपलं आहे महाराज. 15 ते 16 वर्ष झाले श्री संत भगवान बाबांच्या नावाने आळंदीमध्ये मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आतापर्यंत 100+ मुली राहिल्या. 4 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांचा व्हायचा. अनेक भागातल्या मुली आहेत, प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मुली आहेत, इथल्या पण काही मुली आहेत, कोपरगाव तालुक्यातल्या अनेक मुली कीर्तनकार झाल्या. परंतु हे कार्य चालवत असताना माझं एवढं वय नाही की एवढा भार मी घ्यावा, परंतु तुमच्यासारख्या असंख्य लोकांनी आमच्या संस्थेवर एवढं प्रेम केलं की आज हे लेकरं महाराष्ट्रभर परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. ही सगळी तुमची कृपा आहे. म्हणून कधी मामा मावशा कधी पाहिल्याच नाही. मी सांगत असते, माझे नातेवाईक ना जिथं मी कीर्तनाला जाते तिथं भेटतात. हां, आमचे नातेवाईक म्हणजे वैष्णव. हां, माझ्या जातीचे नाही तर मग गावात मी बांध कोरणं चालूच आहे अजून. विठ्ठल विठ्ठल म्हणून गोड असं निवेदन या ठिकाणी आहे. असे सात्विक मुलं प्रत्येक घरामध्ये जन्माला येऊ, प्रत्येक आईच्या पोटी जन्माला येऊ, हा आदर्श समाजाला घेण्यासारखा आहे. उतराई होण्यासाठी हे फार मोठा कृतज्ञता सोहळा आहे. ज्या मायबापाने तळ हाताचा पाळणा केला त्यांचं कृतज्ञ सोहळा आपण साजरा केला पाहिजे. आपले वर्षातून वाढदिवस मायबाप साजरे करतात, आपल्याला एक पुण्यस्मरण साजरं करणं होत नाही. कृतज्ञ होऊ नये माणसाने, कृतज्ञता व्यक्त करावी. काही काही माणसं कृतज्ञ असतात, ज्यांनी उपकार केला ना त्याला कसं आत टाकता येईल. मी त्याच्यामुळं वाचलो, पण मग तो आत गेला पाहिजे. परमार्थिक माणसं या ठिकाणी आहे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते. ज्यांची माईक सिस्टीम आहे, ही सिस्टीम काही नाही, एक दिवस फार मोठी सिस्टीम होणार आहे. त्यांची सिस्टीम पाहायला आपल्याला आळंदीहून यावं लागणार आहे, नाही का. गोड अशी सिस्टीम या ठिकाणी दिली, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. शेवटची भैरवी होईल. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणी लोकीच्या तुका म्हणी लोकीच्या नका डोळे धुरे, नका डोळे धुरे,
आयुष्य खातो खा अरे सावधान सावधान
लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. माझ्या लक्षात आलं की काहींचा धूर असतो डोळ्यामध्ये, हवेमध्ये जाणार असतो तो. संपत्तीचा असेल, खुर्चीचा असेल, ताकदीचा, पट्टीचे पहिलवान आहेत, केसरी पहिलवान, हा धूर असतो. ते म्हटले आपल्याकडं ताकद आहे, त्याच्याकडं मर्क आहे. ते म्हटले हा धूर आहे, जाणार आहे. हा धूर जाणार आहे, टिकणार. याचं असं करील त्याचं काही होत नाही, धूर आहे, जाणार आहे. मग काय केलं पाहिजे? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. लोकांना संपवण्यासाठी आयुष्य नाही आहे, तुम्हाला बनवण्यासाठी आयुष्य आहे. मी याचं असं करेल, मी त्याचं स्वतःला बनवा. बराबरी करू नका, करून दाखवा. तरुण आहे त्या ठिकाणी व्यसनाच्या अधीन जाऊ नका. काही टेन्शन झालं की काही माणसं टाकली की झोपले. टाकून होत नाही, टाकून होतं. जीवनाला बॅलन्स बनवा, हलता कामा नये. जीवन परत परत नाही आहे. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. आता सगळी शेतकरी वर्ग या ठिकाणी आहे, फार स्टेबल असतो शेतकरी वर्ग. 15 दिवस वाट पाहणार पावसाची. पाऊस जर म्हणला सध्या जमत नाही यायला, मग ते काय गाव सोडून जातात का? शेती सोडतात का? हे घेण्यासारखा आदर्श आहे. स्टेबल राहतात. नाही पिकलं यावर्षी तर पुढच्या वर्षी चांगला माल होईल, हा विश्वास तुमचा देवावरती आहे. मला वाटतं हाच परमार्थ आहे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अरे गेले काही, पण त्यांची कीर्ती पाठीमागे. राष्ट्रसंत भगवान बाबा, लोकांनी त्रास दिला, नारायण गडावरून हकलून दिलं, पण मला परमार्थ सोडायचा नाही. माझं परमार्थिक जीवन कलंकित केलं तरी चालेल, पण मी परमार्थ सोडणार नाही, देव सोडणार नाही. म्हणून एक शरीराचा पार्ट अंग कापून टाकलं, पण परमार्थ भगवान बाबांनी सोडला नाही. त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण चालत आहोत. किती काही म्हणू द्या, गडावरून उतरून आणलं काय, वाळीत टाकलं काय, पण देवा तुझं विना कोणा, शरण जाईन नारायणा. देवा मी तुला सोडून कोणाला शरण जाणार नाही, तुला सोडून मी कुणाला मानणार नाही, आणि तुझी भक्ती शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. या ध्येयाने माणसाने जीवन जगावं. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. अगदी सांगळे कुटुंब जिव्हाळ्याचं कुटुंब झालं आज. हा परमार्थिक कार्यक्रम रुजवत असताना तुम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी, त्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी जमलात. आईचा कृतज्ञता सोहळा कसा असावा हा आदर्श सांगळे कुटुंबाने दिला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बघा. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम देते. जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. माऊली रे गुरे देवा पुणे करा क्षमा नाही उच्चारिला अधिकार व्यापुला करा क्षमा कामने ज्ञानेश्वर रखमाया पैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्धा ज्ञानदेव कुणी जागा सोडू नका. ज्ञानदेव तुकाराम 2 मिनिटं मोहन सर आभार व्यक्त करणार आहे. जाग्यावरच बसा, उठू नका कुणी. आज कैलासवासी गंगा भागीरथी भागुबाई शिवराम सांगळे यांचं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. मी पुंजाबा शिवराम सांगळे आणि संजय शिवराम सांगळे यांच्या वतीनं उपस्थितांचे अतिशय अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. या प्रसंगी आणि या सेवेसाठी अतिशय नामांकित एक समाजभूषण आणि राष्ट्रीय भूषण ज्यांना म्हटलं जातं अशा हरिभक्तपरायण सुनीताताई आंधळे आळंदीकर यांनी अतिशय गोड असा अभंग घेऊन आणि ज्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो त्या स्मशान वैराग्याच्या आधारे
ज्या काही गोष्टी माणसानं इथून पुढच्या जीवनामध्ये जर अंगीकारल्या, त्यातला 1% जरी गुण आपण घेतला तरी निश्चित आपलं जीवन भविष्य काळामध्ये यशस्वी होईल. मनामध्ये असणारे जे काही द्वेष असतील, मत्सर असतील, एकमेकाबद्दलचे हेवेदावे असतील, कटुता असेल, ती दूर होईल आणि आपल्या पुढच्या जीवनामध्ये आपलं जीवन जगण्यासाठी निश्चितपणे या कीर्तनरूपी सेवेचा आपल्याला फायदा होईल. हे मी आदरणीय सुनीताताई आंधळे यांना निश्चितपणे सांगू शकतो. खरं म्हणजे ह्या ज्या आम्ही आमच्या गावातल्या भागाई म्हणतो, त्या ज्या जीवन जगल्या त्या अतिशय पवित्र, स्वच्छ आणि निर्मळ असं जीवन जगलं. त्यांनी नेहमी कुटुंबाला, समाजाला एक जवळीक निर्माण केली. असं म्हणतात का केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जमावा मनामध्ये, येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरणे येण्याविषयी ओढावी. असा जो माणुसकीचा झरा या भागाईनं आमच्या गावामध्ये जपलेला आहे, तसं पुंजाबा आणि संजू हे खूप भाग्यवान आहे की त्यांना शिवरामराजे असे जे आमचे त्यांचे वडील आहे आणि भागाई हे दोन्ही इतक्या काळ लाभले आणि इतकी शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले. आणि महत्त्वाचं आमच्या भागाईविषयी सांगायचं ठरलं तर त्यांची स्मरणशक्ती इतकी तल्लख आणि तजेल राहिली की थोडीशी जरी क्ल्यू लागला तरी आमच्या आई वडील पार आजोबा यांचा सगळा इतिहास ही मंडळी सांगत होती. आणि ही सगळी बुजुर्ग मंडळी हे आमच्या गावचं भूषण आहे आणि हा संस्कार आमच्या गावानं जपलेला आहे. आम्ही असं म्हणतात की माणसातलं अंतर वाढलं आणि काळाचा पडदा आड आला की आठवणी पुसट होत जातात. अशा पुसट होऊ पाहणाऱ्या आठवणींकडं नेहमी काळाचा पडदा बाजूला करून बघत असतो आणि उगाच चालायचं म्हणून भरमसाठ चालत नाही. प्रत्येक पाऊल असं टाकतो की मागच्या वाटिका व्हावी, मागच्या पायिकांसाठी. खरं म्हणजे हे आईचं जे प्रेम आहे, माया आहे, हा आणि संस्कार आहे, हे निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला आणि आमच्या गावाला आदर्श होत राहतील अशी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित सर्व सांगळे परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, आमचे परमस्नेही या परिसराचं भूषण, प्रगतशील शेतकरी, सामाजिक राजकीय क्षेत्रात अतिशय चांगलं काम असलेले पुंजाभाऊ, त्यांचे बंधू संजूभाऊ, यांच्या त्या मातोश्री, त्याचबरोबर आमच्यासोबत अतिशय सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात काम करणारे आमचे परमस्नेही रविभाऊ, यांच्या त्या आजी. सरांनी परिवाराच्याबद्दल सांगितलं, या माऊलीच्याबद्दल सांगितलं. हा परिसर ताईंनी सांगितलं त्यांच्या वाणीतून का निवेसनी राहा. कारण आज सोनारी गाव या कोपरगाव तालुक्यातलं एक नाव असं होतं का इथं ना पिकणारं काट्या दिसायच्या, आमचंही क्षेत्र असायचं. पण आज असा काळ आलेला आहे की हे गाव म्हणजे कोपरगाव तालुक्यातलं मिनी पिंपळगाव बसवून म्हणून समजलं जातं. कारण इथे अतिशय चांगले तरुण, सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने, माय माऊलीच्या कष्टाने त्यांनी दिलेली ही परंपरा आज सोनारी गावचा तुम्ही इतिहास जर बघितला तर कांदे असेल, टमाटे असेल, गहू असेल, हरभरा असेल, ऊस क्षेत्रामध्ये असेल, आज सोनारी गाव आमच्या संपूर्ण आमची टाकळी शेजारी गाव आहे. पाणी आहे पण इथं पाणी कमी, कॅनोलचं पाणी नाही, नदीचं पाणी आणि निसर्गाचं याच्या जोरावर आणि कष्टाच्या जोरावर या गावातील सर्व तरुणांनी अतिशय चांगल्या पैसे शेती करून रविभाऊ असतील तेवढं सगळं सोनारी गावचे. निश्चित ताई, आपण जो उल्लेख केला
आपणही आपल्या कीर्तनामधून या सोनारी गावचा कायम उल्लेख करावा अशी आपणासही विनंती करतो. कारण हे गाव अतिशय चांगलं आहे आणि या बुजुर्गांनी त्यांना दिलेले संस्कार आमच्यासारख्या तरुणांना मित्रांना मिळालेले या परिवाराचा संस्कार आम्ही तो घेऊन चाललेलो आहे. निश्चित आजी जाण्याने आमचे पुंजाभाऊ असतील, त्यांचे बंधू रविभाऊ, त्यांचे सर्व बंधू, त्यांचा परिवार, त्यांना दुःख तर झालेलंच आहे. हे दुःख न भरण्यासारखं आहे. आलं आणि गेलं हे प्रत्येकाच्या नशिबात आहे. पण कशा पद्धतीने जगले, कसे केले आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण चालायचं, हीच त्यांचा संस्कार आणि त्यांची परंपरा आपण जपली आणि हे जपताय. निश्चित त्या माऊलीच्या आत्म्यात जेव्हा चिर शांती लागलेलीच आहेत, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्यात चिर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्याच वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोल्हे, व्यक्तिशः आमचे कुटुंब प्रमुख अंबादास पाटील देवकर, समस्त आमचा सोनारी, टाकळी, ब्राह्मणगाव, रौंदा परिसराच्या वतीने, धारणगावच्या वतीने भावपूर्ण आदरांजली देतो.